आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्रावू, किती रडणार आहेस? अशी रडत राहिलीस ना तर आई बाबांना सगळं कळेल. श्रावू, शांत हो प्लीज. इकडे बघ, मी आहे ना तुझ्या बरोबर. मग आता शांत हो. आई बाबांना काही कळता कामा नये. आपण सगळं ठीक करू, पण आधी तुला स्ट्रॉंग व्हावं लागेल. डोळे पुस बरंच. ठीक आहेस? ठीक आहेस? चल. आई बाबा, तुम्ही प्लीज सांगाल का हे सगळं काय झालंय? कोणी केलंय हे सगळं? अगं मरू दे ते सगळं. आधी सांग, ते यशोधरा सरनाईकशी तुमचा काय संबंध आहे? यशोधरा सरनाईक? हो, यशोधरा सरनाईक. बाबा, आमचा काय संबंध त्यांच्याशी? आम्ही नाही ओळखत त्यांना. अच्छा, ओळखत नाही? मग पुन्हा तुम्ही त्यांच्या घरी किंवा ऑफिसात गेलात तर ह्याच्यापेक्षाही वाईट परिणाम होतील अशी धमकी त्यांनी आम्हाला का दिली? काय केलंय तुम्ही? आई अगं, आम्ही काही केलं नाहीये. आम्हाला नाही माहित खरंच त्यांनी अशी का धमकी दिली. शपथ. अगं तुम्हाला माहित नाही तर कोणाला माहिती असणार? हा, एवढी प्रतिष्ठित बाई, एवढी मोठी उद्योजिका, ती आपल्या सारख्या सामान्य माणसांना का त्रास देईल? अगं बोल ना. पण बाबा खरंच मी बस ताई, बस. माझ्या चुकांवर अजून पांघरून नको घालू. बघतेस ना हे सगळं काय केलंय तू? बघते ना हे सगळं माझ्यामुळे झालंय.
ही घराची आणि आई बाबांची अवस्था बघतेस ना तू. श्रावू अगं नाही नाही ताई, तू 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 आता मला अडवू नकोस. अगं किती मारलंय आई बाबांना. इतका वाईट कोणी कसं असू शकतं. मी तर फक्त प्रेम केलं होतं ना, तर त्याची इतकी मोठी शिक्षा का. अगं श्रावू काय बोलतीयस हे? प्रेम? अगं आराध्या काय बोलते ही? काय लपवले तुम्ही आमच्यापासून? अगं आता तरी खरं सांगा. आणि आई तुला काय लागलं हे? अगं तुम्हालाही मारलं का त्यांनी? अगं मला सांगा तरी. आई मी सांगते, यशोधरा मॅडमशी आमचा काय संबंध आहे. मी सांगते. अगं श्रावू, आपण हे सगळं नंतर बोलू ना. आराध्या थांब, एक शब्दही बोलू नकोस. श्रावणी तू बोल, सगळं खरं खरं सांग. तुझा आणि यशोधरा सरनाईकचा काय संबंध आहे? बाबा तो अक्षय आहे ना, यशोधरा मॅडमचा मोठा मुलगा, त्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही त्याच्यावर प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं होतं. घरच्यांशी ओळख करून देण्यासाठी त्याने यशोधरा मॅडमच्या बर्थडे पार्टीला मला इन्व्हाइट केलं. मी गेले होते तिथे, पण मला जे वाटलं तसं काहीच घडलं नाही. सगळं उलटच झालं. काय नाही बोलले मला. संजय अजून फोन कसा नाही आला? मॅडम आला फोन. हॅलो, हा बोल. हे बघ, ठरलेले पैसे ठरलेल्या ठिकाणी पोचतील. हा, ठेवा फोन. हा मॅडम, काम झालं. ग्रेट, गुड जॉब संजय. अहो मनी मनी एकच ध्यास. हा संजय यशोधरा मॅडमचाच दास. संजय, आपली कृपा आहे मॅडम. हा, मी आलोच. टाउन मार्केट गर्ल्स, आमच्या घराचा उंबरठा आमच्या परमिशन शिवाय ओलांडलात तुम्ही. रॉंग मूव्ह. आता स्वतःच्या घराचा उंबरठा ओलांडणं किती कठीण होणार आहे ना, ते तुम्हाला कळेलच. डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर यू विल अंडरस्टँड. हाय डॅड. अरे अक्षय, अरे केव्हापासून तुझ्या फोनची वाट बघतोय मी. हा, बरं नीट पोहोचलास ना? प्रवास नीट झाला ना तुझा? येस डॅड, मी नीट पोहोचलोय. थोडा जेट लॅग होता, बट आय एम गुड नाव. बाबा, तुम्ही ऑफिसला आहात का? हो, आता निघतच होतो. आणि मम्मा? ॲक्च्युली मी मम्मांना कॉल करतोय, पण त्यांचा फोन बिझी येतोय, त्यामुळे मी तुम्हाला फोन केला. डॅड, तुम्हाला आयडिया आहे मम्मा कुठे असतील? ओ, म्हणून तुला तुझ्या बापाची अचानक आठवण झाली तर? नाही डॅड, ॲक्च्युली थोडं अर्जंट होतं. अरे तुझी मम्मा तिच्या केबिन मध्ये असेल, पण तू तर मला फोन केलायस ना, मग माझ्याशी बोलायचं. ऑफकोर्स डॅड, ऑफकोर्स. बोला. बरं मला सांग, तिकडे सगळं कसं आहे? आणि काय रे, कोणत्या प्रोजेक्टसाठी तू अचानक US ला गेलास? मला भेटला पण नाहीस. आणि हॅलो, तुझ्या मम्मा सारखी ना छापील उत्तर देऊ नको, खरं काय ते सांग. हाय डॅड. कोणाचं इंटरोगेशन घेत आहे? तुमचे मोठे बंधू, आमचे थोरले चिरंजीव अक्षय. स्पीकर ऑन करा. अक्षय, एक मिनिट. काय रे, कसा आहेस तू? आय एम फाईन श्रेयस, हाऊ आर यू? सुपर यार, ग्रेट. अरे बाबा, तू आता तरी आम्हाला सांगणार आहेस का
की तू एवढ्या तडकाफडकी तिकडे का निघून गेलास? काय महत्वाचं काम आहे ते? जे श्रेयस, ममाने तुम्हाला काही सांगितलं नाहीये का? अरे तुझी ममा कोणाला काही सांगते का? ऍक्च्युली डॅड, इथल्या युनिटमध्ये एक इश्यू आलेला, त्यामुळे मी US ला आलो. पण डॅड, माझं इथे येण्यामागे तेवढंच कारण नाहीये. अचानक US ला जाण्यामागे दुसरं काहीतरी कारण आहे? पण काय? ऍक्च्युली डॅड, तिथे जे काय घडलं होतं ना, त्यामुळे मी खूप डिस्टर्ब झालो होतो. सो मी श्रेयस, मी तुला म्हणालो होतो ना, ह्याचं काहीतरी बी नसलंय. अरे पण अक्षय, आपण घरी असताना हे तू सगळं का नाही सांगितलंस आम्हाला? आणि मी तुला किती वेळा विचारलं, मलाही काय बोलला नाही. आई, आई सॉरी. आई बाबा, बाबा प्लीज प्लीज तुम्ही माझ्याशी बोला ना. मला माहिती आहे माझं चुकलं. तुम्ही हवी ती शिक्षा द्या, पण प्लीज माझ्याशी बोला ना बाबा, प्लीज. बाबा तुम्ही माझ्याशी नाही बोललात तर आम्ही कुठे जायचं? बाबा मी फक्त प्रेम केलं होतं. मला काय माहिती होती तुझी एवढी मोठी शिक्षा मिळेल आपल्याला. बुद्धीचा वापर करून आम्हाला तोडता आलं नाही, म्हणून आता पैशाचा वापर करून माझीच माणसं माझ्यापासून तोडू पाहते ही यशोधरा. पण माझे आई बाबा म्हणजे माझं जग आहेत, आणि मी असं होऊ देणार नाही. आई 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 तू प्लीज बाबांना सांग ना, प्लीज. एक अक्षर बोलू नकोस. बाबा प्लीज 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 बोला ना बाबा. चुकलं तुमचं नाहीच ग सरिता, आपलंच चुकलं. आपण त्यांना हवं तसं वागण्याची मुभा दिली, स्वातंत्र्य दिलं तसं. संस्कार देण्यात आपणच कुठेतरी कमी पडलो, आणि म्हणूनच देवाने आपल्याला हा दिवस दाखवला. तुम्ही प्लीज असं नका ना बोलू बाबा, प्लीज. अगं मग काय बोलू? ही थेर करायला तुम्हाला कॉलेजमध्ये पाठवलं होतं? उद्या लोकांना कळलं ना तर आमच्या तोंडात शेण घालतील, शेण. बाबा काय होतंय? अहो काय होतंय तुम्हाला? बोला ना काहीतरी. अहो काय होतंय तुम्हाला? अरे जा पाणी घेऊन ये, जा पटकन. अहो काही बोला, काय होतंय तुम्हाला? काय वाटतंय? अक्षय आता सांग, इकडे असं काय घडलं की तुला अचानक US ला निघून जावं लागलं? डॅड, ऍक्च्युली मी तिथे असताना अक्षय, ममा हियर. सॉरी बेटा, तुझा मिस कॉल पाहिला. काय रे, आम्ही फोन केला नाही परत तर लगेच डॅडला फोन केलास? बेबी, पेशन्स असं म्हणतात. पेशन्स इज अ व्हर्च्यू. अ मॅन शुड हॅव इट. यू बोथ कॅरी ऑन. हा बेटा. बघ सरिता, काय गुण उधळून आल्या तुझ्या मुली. हा, नेहमी त्यांना पाठीशी घालत होतीस ना. माझ्या मुली गुणाच्या आहेत, माझ्या मुली हुशार आहेत, कौतुक होतं ना तुला. बघ त्यांची हुशारी, त्यांचे गुण. ह्या वयात मुलं बापाच्या खांद्याला खांदा लावून त्याचं ओझं कमी करतात, आणि ह्या माझ्या लेकी. असं वाटतं मला अटॅक आला होता ना तेव्हाच गेलो असतो तर बरं झालं असतं. निदान हा दिवस तरी पाहावा लागला नसता मला. अहो मला लाज वाटतेय, लाज वाटतेय सरिता. यांना माझ्या मुली म्हणायची मला लाज वाटतेय. यांना घडवण्यात आपलीच कुठेतरी चूक झाली. आपलंच काहीतरी चुकलं सरिता. बाबा, बाबा जे काही घडलं त्यात सगळी चूक फक्त आमचीच आहे का? सगळा दोष फक्त आमचाच आहे का? या सगळ्याला तो मुलगाही तितकाच जबाबदार आहे. बाबा तो आपल्या श्राऊला एकटं टाकून गेला. तिचा विश्वासघात केलाय बाबा त्याने. तिच्या प्रेमाचा अपमान केलाय. आई बाबा, मी खरं सांगते, त्याच्या अशा वागण्यामुळे श्राऊला
अबॉर्शन करावं लागलं. मला मान्य आहे आपली श्राऊ पण चुकली, पण तिची या सगळ्यात फक्त एवढीच चूक आहे की तिने त्या माणसांवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवला. त्या मुलाचं तुम्हाला काहीही सांगू नकोस. अगं त्याच्याकडे चिक्कार पैसा आहे, तो कसाही वागू शकतो, पण आपल्याला आपली लायकी ओळखून वागायला हवं ना. बाबा, पैसा असला म्हणजे एखाद्या निष्पाप मुलीच्या भावनांशी खेळायचं लायसन्स मिळतं का? तिच्या आयुष्याशी खेळायचं लायसन्स मिळतं का? त्याचं प्रेम होतं ना आपल्या श्राऊवर, मग का पळ काढला त्याने? का कच खाल्ली त्याने? का हिला एकटं टाकून गेला तो? बाबा हो, तिची अवस्था तर बघा तुम्ही, ती एकटी पडली आहे बाबा. तिला सगळ्यात जास्त आता आपल्या तिघांची गरज आहे. आई आई अगं, तिने बाळ गमावलंय ग तिचं. तुला कळतंय ना तिचं दुःख? तू तरी समजून घे ना प्लीज. अगं आई होणं म्हणजे काही खेळ वाटला का तुम्हाला? आणि तेही असं लग्न आधी? आयुष्य गेलं माझं शाळेत इतरांच्या पोरांना चांगल्या वाईटातला फरक समजावताना. माझ्या पोटच्या मुलींना नाही शिकवू शकले मी. आई असं नाहीये, तू प्लीज ना असं नको म्हणूस. आम्ही तुझी शिकवण नाही विसरलोय. अगं प्रेमात माणूस वाहवत जातो ना. तिने हे सगळं तिने मुद्दाम नाही केलंय बाबा. तिनं मुद्दामून नाही केलं. बर, आणि तुला तर हे सगळं माहिती होतं ना, मग तू आमच्यापासून लपवलंस हे मुद्दामून नाही तर काय? अगं ती गेली वावत, पण तुझी अक्कल तर होती ना जागेवर. तू का नाही तिला थांबवलंस की बाई प्रेम बिम करणं ही आपली लायकी नाही, कुवत तर त्याहूनही नाही. मला तर खरंच असं वाटायला लागलं की सगळी माझीच चूक आहे. नेहमी तुमच्या बाबांना विरोध करून तुम्हाला पाठीशी घालत आले. जगाला घाबरून घरात राहणाऱ्या मुलींपैकी माझ्या मुली नाहीत याचा अभिमान होता मला. पण आता वाटतंय त्या घरात बसणाऱ्या मुलीच चांगल्या. निदान त्यांच्या आई बापांना लाजेने खाली मान तर घालायला लागत नाही. अगो कुठे चुकलो आम्ही? तुम्हाला कधीही कशालाही विरोध केला नाही का? कारण आम्हाला विश्वास होता आमच्या मुलींचं पाऊल कधीच वाकडं पडणार नाही. पण तुम्हीच आमचा विश्वासघात केला. फार विश्वासघात केला. आई बाबा, तुमच्या मुलीबद्दलच बोलताय ना हो तुम्ही, मग इतका राग कशाला? बाबा पण राग बाजूला ठेवून विचार करूया ना प्लीज. नाही, ती चुकलीये, मला मान्य आहे. मी तिच्या चुकीचं समर्थन करत नाहीये, पण जे काही घडलंय त्याचा पश्चाताप हिला आहे. आणि एखाद्याला जर पश्चाताप होत असेल तर त्याला सुधारण्याची एक संधी दिलीच पाहिजे ना. आई, तू शिकवतेस ना ग तुझ्या शाळेत मुलांना, मग घरी वेगळा न्याय असतो का? आई सांग ना. आई तू म्हणतेस ना, मला ते सगळं मान्य आहे मला. श्रावणे तिच्या सगळ्या सीमा ओलांडल्या, ती चुकलीये, पण हे सगळं एक हाती घडलं नाहीये. आई बाबा, अहो त्या मुलाने वचन दिलं होतं आपल्या श्रावला लग्न करायचं. त्याने घरी बोलावलं होतं पार्टीला, आईशी भेट घालून देणार होता तिची. पण हे सगळं काही घडलं नाही तिच्या बरोबर. सगळ्याच्या उलट घडलं. तुम्हीच सांगा ना, प्रेम करणं हा काही गुन्हा आहे का? त्यात काय चूक आहे का? प्रेमात वाहवत जाणं, सगळ्या सीमा ओलांडणं, काही पुढचा मागचा विचार न करता पाऊल उचलणं, हे सगळं चुकीचं आहे. आणि ही चूक राहुलला मान्य आहे. अगं चूक मान्य करून काय होणार आहे? एवढ्या मोठ्या संकटाशी आपण कसं लढणार आहोत? बाबा,
आजपर्यंत प्रत्येक संकटातून जसं बाहेर पडत आलो ना, अगदी तसंच एकमेकांना सांभाळून सावरून एकमेकांची साथ देऊन अरे काही पद्धत झाली का? आपण बोलतोय अक्षयशी, फोन घेऊन गेली ती आणि बाहेर जाऊन असं बोलण्याचं काय होतं? आपल्यासमोर अक्षयशी बोलू शकत नाही ती? डॅड इट्स ओके. नाही नाही, यशोधरा हे जे वागते ना त्याची भीती वाटते मला. यशोधरा काहीतरी लपवते आपल्यापासून. डॅड एवढं लोड घेण्यासारखं काही झालेलं नाहीये. हे बघा, हे तुम्हाला मान्य आहे ना की अक्षय ममाच बॉय, त्यामुळे त्यांच्यात तेवढं बॉन्डिंग आहे. काहीतरी असेल त्यांचं आपलं. एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे त्यात? आणि तुम्हीच नेहमी म्हणता की नाही मी तुमच्या मम्माला काय आज ओळखत नाही, म्हणूनच भीती वाटते मला. डॅड तुम्ही उगाच टेन्शन घेताय. हे बघा, काही झालं तरी मम्मा चुकू शकत नाही. हॅलो, हा तुझा गोड गैरसमज आहे. यशोधरा जर कोणाचं काही वाईट करत असेल ना तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. कर्म कुणालाही चुकत नाही हे नक्की. बाबा, श्रावूला आपली सगळ्यात जास्त गरज आहे आता. आपण तिच्यासाठी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. तिला सगळ्यात जास्त आपल्या आधाराची गरज आहे. ती इतकं चुकली की तिने त्या माणसांवर विश्वास ठेवला आणि मी खरं सांगते तिच्याकडून खोटं बोलून तिचं अबॉर्शन करून घेतलं. श्रावणीला आपल्या आधाराची गरज आहे. तिला या दुःखातून आपणच बाहेर काढायला पाहिजे. ती पुन्हा खंबीरपणे उभी राहिली पाहिजे.